सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज रविवार, दर रविवारप्रमाणे आज आपलं फ्री सेशन अगदी सर्वांकरिता फ्री असलेलं आणि रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा या सेशन व्यतिरिक्त जे नियमित सेशन असतात त्या सेशन व्यतिरिक्त आणि एका नव्या विषयासोबत आज पुन्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत ओळख करून घेणार आहे. आपण सर्वजण आवर्जून या सेशनला हजर राहता. तुमचा अनमोल वेळ येथे इन्व्हेस्ट करता आणि आपल्या या सेशनची व्हॅल्यू वाढवता. त्याकरता तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर काही लोक नवीन आहेत. नवीन लोकांसाठी म्हणून अगदी 5 मिनिटांमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण यांची ओळख करून देऊया आणि त्यानंतर आजच्या मूळ सेशनला आपण सुरुवात करूया. आजचा विषय आहे नैराश्य. नैराश्यामधून बाहेर निघायचं असेल तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीची आपण कशा प्रकारे मदत घेऊ शकतो आणि एक बघा कशी मदत घेऊ शकतो, मदत कशी घ्यावी, कसा फायदा होईल हे सांगणं एक वेगळं आणि आपण अनुभवातून जे बोलणार आहे ते वेगळं. अगदी अगदी कित्येक जणांना या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या मदतीने नैराश्यामधून बाहेर काढून त्यांचं आयुष्य अगदी सुखरपणे सुरू झालेलं आहे. फक्त एवढंच असतं की अनेक नावं जाहीर करायचे नसतात. बरोबर ना? नावं जाहीर करायचे नसतात कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही रेकी शिकत असता तेव्हा रेकीचा एक नियम आहे, मी प्रामाणिक राहणार. आणि प्रामाणिक राहणं याचा अर्थ असा की फक्त स्वतः सोबतच नाही तर मी या एनर्जी सोबत जुळत असताना जो स्वतःला शब्द दिलेला आहे की या खांद्यावर ज्यानी ज्यानी जे जे सिक्रेट इथे शेअर केलेले आहेत ते सर्व जसेचे तसेच राहणार. आणि तो शब्द पाडत असल्यामुळे कधीही कोणाचंही नाव कुठेही जाहीर केलं जाणार नाही. एवढं मात्र नक्की जेव्हा ज्या ज्या व्यक्तीला स्वतःहून बोलावंसं वाटेल तेव्हा तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत स्वतःहून बोलेल. आणि म्हणून मी सांगत आहे तेवढ्याच विश्वासाने आणि तेवढ्याच गरजेने कारण आजच्या जगाची गरज आहे हा विषय. का गरज आहे? तर जेव्हा मी स्वतः हिलिंग करत असते, स्वतः अनेक लोकांसोबत संभाषण करत असते, टॅरो रीडिंगच्या माध्यमातून संभाषण करत असते, तेव्हा कळत आणि न कळत अनेक लोकांना कळतं की ते टेन्शन मध्ये आहेत, ते नैराश्यामध्ये आहेत. टेन्शन वेगळं, नैराश्य वेगळं. ओके. नैराश्याचे विविध स्तर असतात. त्या स्तरातल्या कुठल्या स्टेजवर आहेत त्या लोकांना स्वतःला कळतं. असे सुज्ञ लोक खूप छान की त्यांना कळतं तरी की त्यांना कुठंतरी नैराश्य आलेलं आहे. पण अनेक जण असे आहेत की त्यांना समजतच नाही की नैराश्यामध्ये आहे आणि त्या नैराश्याचा त्यांच्या भौतिक जगातील प्रत्येक गोष्टींवर परिणाम होतो. जसं की नातेसंबंध, जसं की आर्थिकता, म्हणजेच काय स्वतःची प्रगती. विद्यार्थी असतील तर त्या नैराश्याचा परिणाम होतो त्यांच्या शिक्षणावर, शैक्षणिक प्रगतीवर. शैक्षणिक प्रगतीवर परिणाम झाला अर्थातच पुढे नोकरी संबंधावर, नातेसंबंधावर तर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि सगळ्यात मोठा परिणाम होतो तो स्वतःच्या या शरीरावर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आजचा विषय घेतलेला आहे की नैराश्यामधून मुक्ती मिळवायची असेल तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा आपल्याला कशा प्रकारे मदत करणार आहे. या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे तीच माझ्या आतमध्ये आहे. मग काय तर माझ्या आतमधल्या असलेल्या ऊर्जेचा मीच माझ्या आरोग्यामध्ये, मीच माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि
मी नैराश्यामध्ये आहे का हे ओळखून घेऊ आणि मी नैराश्यामध्ये असेल तर यामधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मी कशाप्रकारे मदत करावी? कोणाला? स्वतःला. कोणी करावी? तर स्वतः. यासाठी हे सेशन आज आपण घेणार आहोत. आपल्या सेशनला आपण मूडामध्ये पूर्णपणे सुरुवात करण्या अगोदर आपण सर्व नवीन सदस्यांना आज या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत ओळख करून देऊया अगदी अल्पशा शब्दामध्ये. कारण मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करू इच्छिते. बघा आपले भरपूर सेशन ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या विषयावर झालेले आहेत. रेकी म्हणजे काय? रेकीचा वापर कसा करावा? रेकी कुठे-कुठे मदत करते? एवढंच नव्हे तर रेकीबद्दल काय गैरसमज आहेत? असे अनेक सारे सेशन झालेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओज आपण YouTubeला पब्लिक केलेले आहेत. नक्कीच अनेकांना नव्या-नव्या विषयावर ऐकायचं असते. मला भरपूर विषय माझ्यासमोर अनेक जणांनी पाठवलेले आहेत, की ताई या विषयावर आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे. आम्हाला येथे मार्गदर्शन हवं आहे. तर आपल्याला जर का नवीन-नवीन विषय घ्यायचे असतील, तर अगदी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? या या एनर्जीची ओळख करून देण्यासाठी आपण इथे 5 मिनिट देऊया आणि तुम्ही मात्र डिटेल्स जे सेशन अगोदर झालेले आहेत, ते आवर्जून बघावे. आपलं चॅनल लाईक केलं नसेल तर आवर्जून करा. आवडत असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटत असेल, की असेच व्हिडिओ जे येतात आपले ते तुम्हाला मिळावे, तर तुम्ही नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. काय एनर्जी आहे या शब्दामध्ये? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ब्रह्मांड म्हणजे काय? तर हे सर्व आपल्या आजूबाजूला असलेलं सगळं ब्रह्मांडच आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश हे सर्व म्हणजे ब्रह्मांड. मग या ऊर्जेसोबत आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. हो. ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. हो. पण ही ब्रह्मांडीय ऊर्जा कुठे आहे? जी ब्रह्मांडामध्ये आहे तीच तर आपल्यामध्ये आहे. आपल्याच आतमध्ये आहे. डोळे बंद करा, ध्यान करा. हे आतलं ब्रह्मांड आपल्याला दिसतं. अनेक जणांनी पाहिलं आहे. या रूपात सुद्धा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करू शकतो. आपल्या या मोठ्या एनर्जी सोबत आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. आपल्या हायर सोल सोबत आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे आणि आपल्या हायर सोलला माहिती आहे, की भविष्य काय आहे, भूतकाळ काय आहे आणि माझ्यासोबत काय होणार आहे आणि काय व्हायला हवं. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे म्हणजे काय तर आपल्या हायर सेल्फ सोबत, आपल्या हायर सोल सोबत आपण कनेक्ट होणे आणि आणि आपल्या आयुष्याचे योग्य निर्णय आपण घेणे. स्वतःला अजून योग्य प्रकारे आपण सिद्ध करणे. स्वतःचा आर्थिक, सामाजिक, बौद्धिक असा विकास घडवून आणणे. या एनर्जीच्या माध्यमातून. मग फक्त रेकी शिकलं, रेकीला आलं, बसलं सेशनला आणि झालं असं होणार का? नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकणे म्हणजे काय? तर हे जे काही मी सांगितलं आहे, स्वतःची एकाग्रता वाढवणे, स्वतःची स्मरणशक्ती वाढवणे, स्वतःचा आयक्यू, इक्यू वाढवणे, स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, आरोग्याची कुठलीही समस्या असू देत, या समस्येमध्ये जर खूप जलद गतीने आपल्याला सुधार हवा असेल, तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आपल्या आरोग्याचे सर्व प्रश्न सहजतेने मिटवा. आपल्या जीवनातली कोणतीही समस्या असू देत, या समस्येवर निराकरण हवं असेल, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि स्वतःच्या समस्या स्वतः सोडवा. का सांगते मी एवढ्या विश्वासाने का सांगते आहे? कारण या ऊर्जेबद्दल जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे आणि जे अनुभव आहेत ना, या अनुभवामधून तुम्हाला सांगते, हो, हो. तुमचा प्रश्न कुठलाही असू देत, तुमचा प्रश्न सोडवण्याची क्षमता ही तुमच्यामध्येच आहे. तुमच्यामध्येच ती क्षमता आहे, तुमचा कुठलाही प्रश्न असू दे, तो सोडवण्याची. का?
तुमच्यामध्येच ती क्षमता आहे. जोही कुठला प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवलेला आहे. का? हो, मी का विचारतेय? कारण या ब्रह्मांडाने जर तुम्हाला तो प्रश्न दिलेला आहे, तर तो तुमची क्षमता बघूनच दिलेला आहे. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. तुमचा जो वर्ग आहे, त्या वर्गाच्या बाहेरचा अभ्यासक्रम कधीच परीक्षेला येत नाही. तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढाच अभ्यासक्रम तुम्हाला आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जो प्रश्न आलेला आहे किंवा आहे, मग तो आरोग्याचा असू देत, मग तो मानसिकतेचा असू दे, मग तो काही असू दे, कोणताही असू दे. त्यामधून बाहेर निघण्याची ताकद तुमच्या स्वतःमध्ये आहे, म्हणून तो तुमच्यामध्ये आलेला आहे, हे पहिले स्वीकारूया. आणि आता तो सोडवायचा कसा आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा आपण वापर कसा करूया, हे आपल्याला बघायचं आहे. खरंच अशी जादू होते का? कुठेतरी ऊर्जेसोबत जुडावं आणि खरंच कोणाच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा. किती उदाहरणं हवी आहेत? तुम्ही म्हणसाल तेवढे उदाहरणं आपण देऊ शकतो. किती हवे आहेत? भरपूर उदाहरणं आहेत, की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आणि माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे सकारात्मक बदल घडून आलेला आहे. असं सांगणारे अनेक उदाहरणं आहेत. आणि जर या ऊर्जेसोबत जुडलात, तर उद्या तुम्ही सुद्धा हेच उदाहरण सांगणार, एवढं पण नक्की. चला तर आपण बघूया. मग मी जे वारंवार बोलताय, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि मी अगोदर बोललीये, की हो, तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा. म्हणूनच बोलली आहे, की तुमच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर करून तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज घेण्याची गरज नाही. कोणाच्याच मदतीची गरज नाहीये. याचा अर्थ आपण समाजापासून लांब जावं, लोकांपासून लांब जावं असं नाही. तर आपण इतरांच्या ऊर्जेचा त्यांना वापर करू द्यावा आणि आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः सक्षम व्हावं. स्वतःची ताकद वाढवावी, हा या शब्दाचा अर्थ आहे. तर बघा, जसं सांगितलं आहे, की हे पंचमहातत्व, पंचतत्वांनी हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. बरोबर? हेच ब्रह्मांड आपल्या शरीरामध्ये आहे. याच पंचतत्वांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे. बरोबर? आहे? प्रत्येकाच्या शरीरामध्ये अग्नी आहे, जल आहे, आकाश तत्व आहे, अ, पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. मग आहे काय वेगळं? वेगळं असं आहे, की हे ब्रह्मांड मोठं विशाल आहे आणि त्या विशाल परमात्म्याचा, त्या विशाल ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण एक थेंब आहोत. एक छोटासा कण आहोत. आपली क्षमता कमी पडते आहे घेण्याची. आपल्याला जर आपली क्षमता वाढवायची आहे, तर आपल्याला आपल्या हायर सेल्फ सोबत जुडावं लागेल. त्याच्याकडे मोठा साठा आहे. त्याच्याकडून आपण ती घेऊया. आपला हायर सेल्फ मोठ्या ब्रह्मांडाकडून घेणार. आता एक बघा, आज रोजी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा वापर आपण करतो का? एका 30 सेकंदामध्ये तुम्हाला सांगेन. तुम्हाला कुठेही वेदना होऊ देत, कुठेही. जेथे कुठे वेदना होते, तेथे तुम्ही हात लावता. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुमची दाढ दुखत असते, तेव्हा तुमचा हात दाढीजवळ जातो. जातो? येस. कान दुखत असला तेव्हा कानाजवळ जातो? येस. जातो ना? मग काय होते? का जातो हात? हात यासाठी जात असतो, कळत आणि नकळतपणे. आपल्याला जर हात मोकळे ठेवले तर बरं वाटते का? नाही. तेव्हा जर का आपण त्या वेदना होणाऱ्या दुखऱ्या जागेजवळ जर आपला हात लावला, तर आपल्याला काय वाटते? काय वाटते सोनल? काय वाटते हात लावल्यानंतर? बरं वाटतं. बरं वाटतं. म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन की आहे असं. हं. सगळ्यांचं उत्तर हेच आहे. मग जर काय तुम्ही रेकी शिकलेले नाही, तुमच्याकडे ऊर्जा नाही आणि तरीही तुम्हाला या दुखऱ्या जागेवर तुमचा स्वतःचा हात लावला की बरं वाटतं. याचा अर्थ असा, की खरोखर या हातामध्ये ऊर्जा आहे आणि या हातामधील ऊर्जा तुम्ही कळतपणे, नकळतपणे तुमच्या त्या दुखऱ्या जागेला देत असता.
फक्त तुम्हाला स्वतःला माहिती नाही, की आपण कशा प्रकारे करतो आहे. आणि आपण जे काही करतो आहे, ते हे एका शास्त्रानुसार करतो आहे, हे आपल्याला माहिती नाही. म्हणून मी सांगितलं आहे, की हे बघा या ब्रह्मांडामध्ये एवढी पॉवर आहे, की हे सगळं तुमच्याकडून करून घेतं. तुम्हाला कळतही नाही. आता मग रेकी का शिकावी? आणि रेकी म्हणजे काय? तर हे जे काही आपण आज रोजी वापर करत आहे या ऊर्जेचा 10%, 20%, 30% जेवढा काही करत असू, तर तेवढा जो वापर करत आहे, आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, आपल्या वेदना दूर करण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी सगळ्या गोष्टी आपण करत असतो. पण आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या टेक्निक शिकायच्या आहेत. काय शिकायचं आहे? एक नवी टेक्नॉलॉजी शिकायची आहे. या टेक्निकनी या टेक्निकचा वापर केल्यामुळे आपण पूर्ण या ब्रह्मांडाची ऊर्जा पूर्णपणे घेऊया आणि पूर्णपणे वापरूया. माझी जेवढी क्षमता आहे तेवढी मी घेणार आणि तेवढी मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक प्रत्येक वळणासाठी वापरणार. मग ती माझी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असू देत, माझी सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी असू देत, माझ्या आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी असू देत, माझी शैक्षणिक प्रगती होण्यासाठी असू दे, माझी स्मरणशक्ती वाढण्यासाठी असू दे, माझी एकाग्रता वाढण्यासाठी असू दे, माझं नैराश्य दूर होण्यासाठी असू दे, माझ्या नातेसंबंधामध्ये सुधार होण्यासाठी असू दे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे माझ्या आरोग्याच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी असू दे. मी या ऊर्जेचा वापर करणार आणि तो कसा करणार? तर शास्त्रशुद्ध पद्धतीने करणार. आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ऊर्जेचा वापर करून आपल्या आयुष्याचा प्रत्येक आयामावर पुढे येण्यासाठी जी कला आहे, जी ऊर्जा आहे, या ऊर्जेसोबत आपली ओळख करायची आपल्याला, जी आपल्या आतच आहे. वारंवार सांगून झालेलं आहे, जसं हनुमंताला स्वतःच्या शक्तीचा अ, विसर पडलेला होता, त्यालाच त्याच्या आतमध्ये काय-काय ऊर्जा आहे, केवढी शक्ती आहे, हे त्याला विसर पडला होता आणि जामवंतांनी त्यांना त्या गोष्टीची आठवण करून दिल्यानंतर त्यांना त्या स्वरूपाचं, त्यांच्या त्या विश्वस्वरूपाची त्यांना जाण झाली. त्यांच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेची, शक्तीची त्यांना जाण झाली. तशीच आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेची, आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची आपल्याला जाण करून घ्यायची आहे. आणि ही जाण होणे, आपल्या ऊर्जेला आपण ओळखणे म्हणजे यामध्ये टेक्निक्स असतात. त्या टेक्निकचा वापर करणे आणि येथे असते एक शक्तिपात अटूनमेंट म्हणतात. त्या प्रोसेसच्या माध्यमातून एक दिवा पेटलेला आहे, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवणे आणि पेटलेला दिवा सुद्धा तेवढाच तेजोमय होणे. असं स्वतःला तेजोमय करणे एका मास्टरच्या माध्यमातून ही आहे रेकी शिकणे आणि ही आहे रेकीची टेक्निक. यामध्ये अनेक टेक्नॉलॉजीज आहेत. पुढे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे थोडे मेडिटेशन आहेत. अ, काही लेव्हल्स आहेत. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, मास्टर, ग्रँड मास्टर्स ह्या लेव्हल्स आहेत. या लेव्हल्सनी पुढे जाणे आहे. ज्याला जिथपर्यंत यायचं तो तिथपर्यंत येऊ शकते. पण नक्कीच रेकी थर्ड पर्यंत आल्यानंतर आपण 100% आपल्या हातामधून रेखी ऊर्जेचा वापर होतो. आपण ज्याप्रमाणे एका जागेवर बसून आपले विचार या विश्वातील प्रत्येक व्यक्तीला पोहोचवू शकतो, त्याचप्रमाणे आपण एका जागेवर बसून आपल्या आपल्या ऊर्जेचा वापर आपल्या या विश्वातील आपल्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीसाठी करू शकतो. आणखी थोडक्यात सांगायचं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकल्यामुळे आपण कोणावर जादूटोणा करत नाही, कोणाचं वशीकरण करत नाही, कोणाला संमोहित करत नाही किंवा आत्मा, भूत, प्रेत यासोबतही या गोष्टीचा काही संबंध नाही. या गोष्टीचा संबंध आहे विज्ञान, आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्यासोबत, अध्यात्मशास्त्र यांच्यासोबत. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे आपण स्वतःच्याच ऊर्जेचा, स्वतःच्या शक्तीचा वापर करतो आणि ही ऊर्जा एवढी प्युअर आहे, जर का तुम्ही एखाद्याच्यासाठी चुकीचं काम करायला लागा, बघा तुमच्या हातातून ऊर्जेचा प्रवाहच जात नाही. करून बघा. माझ्या विद्यार्थ्यांना मी अनेक वेळा ना दुसऱ्यासाठी चुकीचे व्हायब्रेशन देऊन तर बघा. ते म्हणतात, "नाही मॅडम एनर्जीच जात नाही." जातच नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी प्युअर आहेत. म्हणजे जर का आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी ऊर्जेचा वापर करायचा आहे, तर आपण त्या ऊर्जेचा वापर करू शकतो. आपण म्हणजे मी सुद्धा आणि आतापर्यंत रेकी शिकलेला प्रत्येक व्यक्ती. चुकीच्या कुठल्याच गोष्टीसाठी एनर्जीचा वापर होत नाही. होते तो फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीसाठी. अशी ही प्युरिटी असलेली अगदी
काय किती बोलावं, किती नाही. म्हणून मी सांगितलं होतं, की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी याबद्दल मी फक्त 5 मिनिट बोलणार आहे आणि या ऊर्जेचा वापर आपण नैराश्य घालवण्यासाठी कशाप्रकारे करणार, हे आजचं सेशन आहे. खरोखर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा वापर जर आपण विचार केला ना, तर सारखे कितीही दिवस आपण सेशन घेतले ना, तर संपणार नाही. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आज एका स्पेशल कॅटेगरीच्या किंवा स्पेशल लोकांसाठी म्हणून आपल्याला आजचं सेशन घ्यायचं आहे आणि त्या सर्वांना सांगायचं आहे, की हो, तुम्ही सुद्धा स्वतः ऊर्जेवर विश्वास ठेवा, ऊर्जामय व्हा आणि ऊर्जेसोबत जोडल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील नैराश्य पूर्णपणे घालवून टाका. मग नैराश्य कोणाला असतं? स्त्रियांना असतं, विद्यार्थ्यांना असतं. याला वयाची अट नाही. म्हाताऱ्या लोकांना असतं, काम करणाऱ्या अनेक लोकांना असतं. आणि या नैराश्याबद्दल डिटेल्स काय आहे हे स्तर, कशाप्रकारे नैराश्य येतं, मुळात येतं कसं आणि हे घालवायचं कसं आहे, हे कसं ओळखायचं, हे आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेऊया आणि आपण बघूया, की या ऊर्जेचा वापर आपण नेमका कशाप्रकारे करावा, म्हणजे आपण नैराश्यामधून बाहेर येऊ. नैराश्य कसं असतं हे बघूया आपण. म्हणजे काय तर आपल्याला थोडंसं समजता येईल, की ही स्थिती माझी आहे का? बरोबर. असं काहीतरी माझ्यासोबत होत आहे का? म्हणजे हे नैराश्य आहे का? हे आपल्याला समजेल. काय असते नैराश्य? आणि नैराश्यामध्ये अनेक लोकं कशाप्रकारे वागतात? मनाची उदासीन अवस्था. आपलं मन आहे ना, असं आनंदी न राहणे. प्रत्येकाला वाटते की नाही, की मी आनंदी राहावं. असं कोण आहे, की त्याला नाही आवडत आनंदी राहिलेलं? असं कोणीच नाहीये. प्रत्येकाला असं वाटते, की मला ना आनंदात राहायचं आहे. मला एवढा आनंदी राहायचं आहे, एवढा आनंदी राहायचं आहे, की हा जो आनंद आहे ना, हा माझ्या बोलण्यातून, माझ्या वागण्यातून प्रत्येक ठिकाणून असा ओसंडून वाहावा, असं प्रत्येकाला वाटते. मी असताना, मी जेथे आहे ना, तेथे अनेक लोक खुश व्हावे, असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण नैराश्य जेव्हा असतं ना, तेव्हा काय होतं तुम्हाला सांगू? खरं तर तुम्ही जेथे जाता ना, तेथे लोकं टेन्शनमध्ये येतात तुमच्यामुळे. तुमच्याकडे बघून लोकांना खुश, आनंदी, मस्त नाही वाटत. असं जर आपल्यासोबत होत असेल, कोणी आपल्याला आपल्यासोबत वेळ घालवताना कोणाला जर असं वाटत असेल, की नाही नंतर बोलूया किंवा या व्यक्तीपासून थोडासा सुटकारा मिळावा, असं जर आपल्या बाबतीमध्ये कोणाला वाटत असेल, तर नक्कीच समजून घ्या, दोष त्यांचा नाहीये, तर मला स्वतःमध्ये बदल करण्याची हीच ती वेळ आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती नैराश्यामध्ये असते, तेव्हा तेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या जर सांगितलं, तर तिचं आभामंडळ हे अ, लहान लूज झालेलं असते. सोप्या भाषेत सांगू, एखादं फूल असतं ना, तेव्हा टवटवीत फुलाकडे आपल्याला प्रत्येकाला बघावंसं वाटतं. बरोबर? बरोबर? पण पण जर ते फूल असं चिमलेलं आहे, कोम कोमेजलेला. कोमेजलेलं जर फूल आहे, तर त्या फुलाकडे बघावं वाटतं का? नाही. दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जर कोमेजलेली फुलं असतील, तर पटकन काढून टाकतो आपण का? आपल्याला वाटतं निगेटिव्हिटी आहे. बरोबर? फ्लॉवर पॉटमध्ये एखादं फुल आहे, ते टवटवीत आहे, छान ठेवतो आपण. कोमेजलेली फुलं काढून टाकतो. त्यांच्यासोबत राहावसं वाटत नाही. जर काय फुलांसोबत आपल्याला राहावसं वाटत नाही, तर सेम त्या फुलांसोबत स्वतःची तुलना करा. जेव्हा तुम्ही खुश असता ना, तेव्हा तुम्ही छान टवटवीत फुलासारखे असता आणि प्रत्येकाला वाटतं, की मी तसंच असावं. आणि प्रत्येक वेळी मी तसं असावं असं प्रत्येकाला वाटतं, पण बिनसतं कुठं? आणि असं होत नाही. तर असं का होत नाहीये? बघूया आपण. जेव्हा असं चिमलेलं, असं कोमेजलेलं फूल असतं ना, तेव्हा लोकांना त्या फुलासोबत राहावसं वाटत नाही, आपल्याला वाटत नाही. तर दोष कोणाचा? स्वतःला पुन्हा टवटवीत होऊ देऊया ना. पुन्हा स्वतःला असं तयार करूया, की मी आहे तेथे आनंद आहे. मी आहे तेथे प्रसन्नता आहे. मी आहे तेथे समाधान आहे. मी आहे तेथे समस्येवर उपाय आहे. असं व्यक्तिमत्व स्वतःचं तयार करूया आणि माझे कामं पटापट होतात. हा पण एक विशेष आहे हां, गुण नैराश्याचा. सांगते तुम्हाला पुढे. तुमच्या कामामध्ये जर वेळ लागत असेल, तर कुठेतरी विचारा स्वतःला अनेक साऱ्या गोष्टी. इंग्रजीमध्ये याला डिप्रेशन म्हणतात. बरोबर आहे. डिप्रेशनमधून बाहेर निघायचं आहे, असं अनेक जणांना वाटतं.
अनेक जणांना असंही वाटतं, की मी तर एकदम फ्रेश आहे. पण कळत-नकळतपणे लोकं म्हणतात, की हा कुठेतरी डिप्रेशनमध्ये आहे, ही कुठेतरी डिप्रेशनमध्ये आहे. ह्या गोष्टीचं सुद्धा स्वतःला उत्तर विचारणं तेवढंच गरजेचं असते. तेवढंच गरजेचं असते, की खरंच काही असं आहे का? मग नैराश्य येतं तेव्हा काय होतं माणसाला? थोडंसं उदास वाटतं, निराश वाटतं. दैनंदिन कामांमध्ये अ, आपल्याला रस थोडासा कमी होतो, सगळ्यात पहिली गोष्ट. जर का आपले सकाळचे कामं 10 वाजेपर्यंत होत आहेत, तर ते 12 पर्यंत, 2 पर्यंत किंवा रेंगाळत जात आहेत का, एवढं विचारा स्वतःला. जर तुमचे कामं रेंगाळत जात आहेत, तर येथे कुठेतरी तुमची ती पायरी आहे. माझे कामं मला पटापट आवरावेसे न वाटणे, हा झाला नैराश्याचा स्तर पहिला. आणि असं काही नाहीये हां, हे सगळ्यात मोठा आजार आहे, सगळ्यात मोठा विकार आहे. भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये नैराश्याने ग्रासलेली अनेक लोकं आहेत. फक्त आपल्याला समजत नाही हे खरंच काही आहे का? हे का येतं नैराश्य? नैराश्य आहे, ठीक आहे. आता अनेक जणांना असं वाटलं, की बाबा किंवा व्हिडिओ बघताना अनेक जणांना असं वाटेल, हो, सकाळी उठल्यानंतर कामच करावंसं वाटत नाहीये. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला छान ध्यान करावंसं वाटते का? आम्ही रेकी हीलर्स करतो तसं. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पटकन जाऊन आरशामध्ये बघावंसं वाटते का? आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं ताजेतवानं वाटून पटापट तुमची कामं आटपून नव्या चांगल्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात आहे का? नव्या गोष्टींना मला वेळ देता यावा असं वाटतंय काय? दररोज माझ्या आयुष्यामध्ये नवा काहीतरी बदल व्हावा, नवं काहीतरी मी करावं, क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो. बरोबर? ही आहे का? असेल ना एखाद्या घरामध्ये फाटका कापड असेल, त्या कापडापासून मला काहीतरी बनवावं, असं मनामध्ये येतं का? नव्या गोष्टी मी तयार कराव्या असं वाटतंय का? मला कुठेतरी वाटतंय का बाहेर जागा आहे तिथे बागकाम करावं? की मला असं वाटतंय आहे तसं राहू दे, जाऊ दे. काय फरक पडून राहिला? जाऊ दे, उद्या करूया. जाऊ दे, असं वाटतंय का? आणि जर असं वाटत असेल तर स्वतःला बदलण्याची गरज आहे. आणि हे नैराश्य तुम्हाला गोळ्या औषधींशिवाय स्वतःमध्ये घेतलेल्या ऊर्जेमुळे लवकरात लवकर दुरुस्त करता येतं, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण या स्थितीमधून बाहेर येण्यासाठी जेव्हा आपण डॉक्टरी ट्रीटमेंट घेतो, तेव्हा मनाला, मेंदूला आराम मिळावा यासाठी छान गोळ्या औषध दिल्या जातात आणि त्यामुळे झोप येते. झोप आल्यानंतर सुद्धा आपल्याला छान ताजेतवानं वाटतं. त्यांची ती जी पद्धती आहे ती खरंच बरोबर आहे. त्यामध्ये काही चूक आहे असं नाही. पण जेव्हा तुम्ही त्या ट्रीटमेंट सोबतही जर ट्रीटमेंट सुरू असेल, तर ट्रीटमेंट सोबत जर ह्या एनर्जी सोबत जोडलात, ध्यानधारणा करायला लागलात, तर ज्या ट्रीटमेंटमुळे तुम्हाला 15 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये फरक पडणार आहे, तो वेळ अर्ध्यापेक्षाही कमीवर येईल, एवढं तुम्हाला सांगते. तर हे नैराश्य का येतं? कधी-कधी माणसाच्या मनावर असा आघात घडत असतो, होतो ना, आघात घडतो. एखादी घटना होऊन जाते आणि त्यामध्ये आपलं नाव येतं असं काहीतरी. का येतं? कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर आरोप केले जातात. तू असा आहे, तू तसा आहे, तू हे केलं, तू ते केलं. जवळच्या लोकांशी कुठं वाद होतात. एखाद्या वेळेस व्यक्ती गरीब आहे, आर्थिक स्थिती सुधारत नाही आहे, सुधारतच नाही आहे. वारंवार प्रयत्न करून काही गोष्टीला अपयश येत आहे. त्यामुळे व्यक्तीला नैराश्य येतं. नोकरीच्या शोधामध्ये आहेत अनेक मुलं, माझे अनुभव सांगतेय तुम्हाला हां. नोकरीच्या शोधामध्ये आहेत. तेथे हवी ती नोकरी मिळत नाही आहे. घरच्यांचा दबाव येत आहे आणि आजच्या जगामध्ये असं झालं आहे, नोकरी है तो छोकरी है. आणि मेन तेच होतं, नाही नोकरी, मॅडम छोकरी कशी मिळणार? आणि मग टारोटिंगच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न नेहमी समोर येत असतात हां. म्हणून तुम्हाला सांगते. तेव्हा अनेक अगदी नवे-नवे मुलं नैराश्यामध्ये आहेत. काय करावं सुचत नाही. बरोबर? एखाद्या वेळेस असं होतं, की एखादी जवळची व्यक्ती आयुष्यातून निघून जाते. निघून जाते, निघून जाण्याच्या 2 गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं म्हणजे सुद्धा निघून जाणं. एखाद्या वेळेस घटस्फोट होणं, प्रेमभंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नैराश्यामध्ये जाण्यासाठी कारण असू शकतात. किंवा कधी-कधी शारीरिक व्याधीसुद्धा असू शकतात. एखाद्याला शुगर आहे, अ, कुठं बीपीचा त्रास आहे,
काही दिवसांपासून नियमित सुरू असलेल्या गोळ्या औषधी आहेत, त्यामुळे सुद्धा शरीराला सुस्तपणा येऊन नैराश्य येऊ शकतं एखाद्या वेळेस. व्यसन आहे. लोकं टेन्शनमधून बाहेर निघण्यासाठी व्यसन करतात आणि ते व्यसनच टेन्शनचं कारण बनतं अनेक वेळा. बरोबर. ह्या अशा अनेक साऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. अभ्यासाचा अतिरिक्त ताण आहे किंवा आपण म्हणू शकतो लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. आई-वडिलांच्या मुलांकडून असलेल्या मोठ्या अपेक्षा, त्यामुळे मुलांवर दबाव येतो किंवा आपली मुलं हवी तशी प्रगती करत नाहीयेत, त्यामुळे आई-वडिलांना तणाव येतो. दोन्ही गोष्टी आल्या हां. म्हणजेच काय तर वाढत्या अपेक्षा. एखाद्याला अ, नकार मिळतो कुठे प्रपोज केला आहे बाबा, नेहमी नकार येतो आहे. माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये एक केस अशी होती, की 3 वेळा लग्न ठरलं. पण 3ही वेळा ठरलेलं लग्न मोडलं. सांगा ती व्यक्ती नैराश्यामध्ये जाणार की नाही जाणार? ओके. जेव्हा त्यांना काउन्सिलिंग करून सांगितलं, की नाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान काहीतरी होणार आहे आणि म्हणून तर हे 3 लोकं आले आणि गेले. तुमची सोलमेट वेगळी आहे. असं जेव्हा एका वेगळ्या भाषेमध्ये एका आध्यात्मिक लेव्हलवर त्यांना काउन्सिलिंग केलं गेलं, तेव्हा कुठं त्यांना बरं वाटलं आणि आठवड्यानंतर स्वतःच क्रिस्टलचा वगैरे वापर केल्यानंतर स्वतःच ते स्वतःमधील फरक सांगतात, की हो छान रिझल्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारणं झाली ही. बरोबर? याहीपेक्षा जर कारणं सांगायला बसलं ना, तर खूप कारणं येतील, खूप येतील. एखाद्या वेळेस मॅनेजमेंट होत नाही आहे, पैशांचं मॅनेजमेंट होत नाही आहे, त्यामुळे ताण वाढतो. अनेक साऱ्या गोष्टी. एखाद्या वेळेस एखादा अपघात झालेला असतो, कोणी धोका दिलेला असतो, एखाद्याचा अपमान केला 4 लोकांमध्ये, "मॅडम त्यांनी माझा अपमान केला, मी कसा बरं विसरू?" ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या अशा अनेक साऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, ज्या नैराश्याला कारणीभूत असतात. फक्त आपल्याला हे बघायचं आहे, की नैराश्य आलेलं आहे एखाद्या व्यक्तीला, हे नैराश्य आहे हे कसं ओळखायचं? त्यात मी तुम्हाला सगळ्यात पहिलं एक सांगितलं. काय? तर माझ्या कामाचा वेग कमी होणे. मी ज्या वेगाने काम करते, मला सकाळी उठल्यानंतर काम करावंसं नाही वाटणे किंवा मी त्या वेगाने न जाणे. हा एक लक्षण पहिलं. दुसरं असं, की जर काय तुम्ही असा हा मोबाईल घेतला आणि रील बघायला किंवा एखादं काही बघायला सुरुवात केली, तुम्हाला ठरलं आहे ना तुमचं, की 15 मिनिटामध्ये मला दुसऱ्या कामाला लागायचं आहे. बरोबर? असं असते ठरलेलं? येस. मग जर असं ठरलेलं आहे, की 15 मिनिटामध्ये मला पुढे जायचं आहे. पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. हे एक काम संपवायचं आहे. म्हणजेच काय, तर मोबाईलसोबतची कनेक्टिव्हिटी संपवून मला पुढच्या कामाला जायचं आहे. पण मी बसली आहे याच्यावर. आता 1 तास झाला, दीड तास झाला, तरी मला असं वाटते जाऊ दे. याचा अर्थ कुठेतरी माझा माझ्या कामावरचा फोकस कमी होतो आहे आणि मी निरर्थक कुठेतरी वेळ गमावतो आहे. सा कुठेतरी रील बघण्यामध्ये किंवा आणखी काही. बरोबर? हा जर माझ्यासोबत असं होत आहे, तर मी कुठेतरी वेगळ्याच विचारांमध्ये आहे हे स्वतःला सांगावं. आजचा ज्वलंत प्रश्न आणि आजचं ज्वलंत उदाहरण. आजच्या जगामध्ये मी नैराश्यामध्ये आहे का? किंवा माझ्या नैराश्याचं स्तर कुठेतरी सुरू झाला आहे का? हे शोधण्यासाठी. खरंच हा वाईट आहे का? नाही. मोबाईल वाईट नाही. पण आपण याचा किती वापर करावा? जर का उत्पन्न वाढवण्यासाठी आपण याचा वापर करतो तर अजून उत्तम. पण मी फक्त आणि फक्त टाईम गमावतो आहे, तर ती चूक. मी जर काहीतरी ज्ञानाचं ऐकतो आहे, ज्ञान ग्रहण करतो आहे, तर खूप छान. म्हणजेच माझा बघण्याचा जो स्तर आहे, तो कमी झालाय का? माझी घेण्याची जी क्षमता आहे, चांगल्या गोष्टी ती कमी झाली आहे का? आणि निरर्थक जे दिसतंय ते मी बघतच जाते आहे का? एखादी सीरियल आहे, ती सीरियल मी बघतच जाते, बघतच जाते, बघतच जाते. माझी क्युरिओसिटी वाढतच जाते. आणि त्याऐवजी माझं आयुष्याचं टार्गेट काय आहे, हे मी विसरून जाते. माझं आजचं ठरलेलं काम हे मला उद्यावर टाकावं लागत आहे. तर कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर असं कुठं होत असेल, तर आवर्जून मी सांगेल, की स्वतःला बदलायची वेळ आलेली आहे आणि या बदलण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी खूप छान प्रकारे मदत करणार आहे.
मानसिक वेदना सततपणे एखाद्या व्यक्तीला मानसिक वेदना होतात म्हणजे काय? तर मला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एखादा प्रसंग तोच आठवतो का? वारंवार आणि तो आठवत असताना मी स्वतःसोबत बोलते का? की मी तेव्हा असं करायला पाहिजे होतं. मी तेव्हा तसं करायला पाहिजे होतं किंवा आता जर डबल माझ्याशी कोणी असं बोललं, असं वागलं किंवा असा प्रसंग आला, तर मी कसं वागेल? हे जर मी एक वेळ ठीक आहे. वारंवार जर मला तो विचार येते आहे किंवा ती गोष्ट 5 वर्षापूर्वी घडली, 2 वर्षापूर्वी घडली, 6 महिन्यापूर्वी घडली आणि तरीही मी त्या गोष्टीमध्ये, त्या विचारांमध्ये अजून स्वतः आहे, तर कुठेतरी मी नैराश्यामध्ये आहे. आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला आज आपली स्वतःचीच चाचणी करायची आहे. असं माझ्यासोबत होते आहे का? असं होत आहे, तर हे चूक आहे. स्वतःला त्या विचारांमधून बाहेर काढायची गरज आहे. नव्या विचारांसोबत कनेक्ट करण्याची गरज आहे. नेहमी मला कुठेतरी थकवा असल्यासारखं जाणवते का? थकल्यासारखं आहे. मी अशी टाईट मस्त असते, की असं केव्हा पण असते? हे विचारा स्वतःला. ओके. मला भविष्याची खूप काळजी वाटते का? खूप काळजी. माझं कसं होणार? कसं होणार? मला माझ्यासोबत काही चुकीचं होणार का? लोकं माझ्यावर माझ्याशी अविश्वास करणार का? लोकं माझ्यासोबत चुकीचं वागणार का? किंवा माझ्या भविष्यामध्ये माझ्या जवळच्या लोकांना काही होणार का? कोणी मला सोडून जाणार का? म्हणजेच काय तर प्रेमभंगाची, म्हणजेच काय तर घटस्फोटाची, म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची चिंता वाटते का? काळजी वाटते का? म्हणजे कुठेतरी थोडंसं हे प्रकार आहे. म्हणजेच काय तर मन कुठेतरी अस्वस्थ राहणे, असमाधानी राहणे. मला खूप हवं आहे, खूप हवं खूप हव्यास हवा आला आहे का? आणि मला काही करावंसं नाही वाटत का? हो. अशा वेळेस अनेक वेळा जेवणावर सुद्धा परिणाम होतो, की कुठेतरी भूक कमी झाल्यासारखं वाटते, कुठेतरी जेवणाची इच्छा नाही आहे असं वाटते. स्वतःचं वजन काही दिवसापासून कमी होत आहे का? किंवा वजन प्रमाणापेक्षा वाढत आहे का? दोन्हीही गोष्टी. अनेक जणांना आहे ना वारंवार रडू येतो. वारंवार रडायला येतं, वारंवार. थोडंसं काही झालं ना, की डोळे भरून येतात. आणि जर असं असेल, तर तुमचा भावनामय कोश आहे ना, खूप दुखावलेला आहे, भरलेला आहे, एवढं लक्षात घ्या. त्या भराभरा त्या अश्रूंच्या स्वरूपामध्ये बाहेर निघतात. तुम्हाला त्यांना मोकळं करण्याची नितांत गरज आहे. होते असं कोणाला? साधा साधा विषय जरी झाला, दुसऱ्याची एखादी गोष्ट पाहिली, की ढसाढसा रडायला येतो. एवढंच नाही तर एखादी सीरियल पाहिली, एखाद्याचं दुःख पाहिलं, की ढसाढसा रडायला येतं. अशी जर स्थिती तुमच्या मनाची असेल, तर तेथे बिघाड काय झालेला आहे? तर तेथे तुमचा भावनामय कोश हा जास्त दुःखानी, वेदनांनी भरलेला आहे. का भरलेला आहे? तर दुःख काही तुमच्या एकट्याच आयुष्यामध्ये आहे असं नाहीये. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख आहे, दुःख आहे. तुम्ही अशी व्यक्ती बघितली आहे का या जगामध्ये कोणतीतरी, की ती आनंदाने जन्माला आली आणि आनंदी आनंदच तिच्या आयुष्यामध्ये आहे. मरेपर्यंत त्या व्यक्तीला कधीच दुःख जाणवलं नाही. असं कोणी आहे का? पाहिलंय तुम्ही असं कोणी? आहे पाहिलं? नाही. कोणीच नाहीये असं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी कमी असते, कुठेतरी जास्त असते. फक्त लक्षात असू द्या, कोणी जाहीर करते, कोणी जाहीर करत नाही. अनेक जणांचे दुःख, वेदना एवढ्या असतात ना, की त्या फक्त त्या हास्यामागे लपवून ठेवलेल्या असतात. आपण अनेक वेळा असं करतो Facebookवर, YouTubeवर लोकांच्या छान-छान फोटो पाहतो. कुठं फिरायला गेले, कुठं काही झालं, कुठं काही झालं. आणि आपल्याला असं वाटतं किती छान आयुष्य आहे यांचं. लक्षात असू द्या, लोकं शेअरिंग तेवढीच करतात, जे त्यांच्या आयुष्यातले आनंदी क्षण असतात. त्या मागची जी काळी बाजू असते ना, ती अनेक वेळा नाही शेअर केली जात. कारण त्यामागे अनेक सारे कारणं असतात. कुठं बदनामीची भीती असते, कुठं लोकांना माझं दुःख समजलं तर लोकांच्या मनातली इमेज कशी खराब होईल ह्या गोष्टी असतात. पण आपण बघतो की त्यांच्या आयुष्यामधले ते आनंदाचे क्षण. बघा 2 गोष्टी आहेत. आपण त्यांच्या आयुष्यामधले आपण म्हणजे अनेक वेळा जी व्यक्ती नैराश्यामध्ये आहे ती, ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यामधले आनंदाचे क्षण पाहिले की नाही इकडे टेन्शन येते. मला कुठे जायला नाही मिळत फिरायला. ओके. मग पुन्हा काय येतं, माझ्यासोबत असं का? ह्या गोष्टी येतात. बघा त्यांची एवढी एवढी ते श्रीमंत आहेत, की त्यांना सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आपली तेवढी कॅपॅसिटी नाहीये. ह्या अशा अनेक साऱ्या गोष्टी. मला जेव्हा दुसऱ्याचं सुख बघून तुम्हाला आनंद होत नाही, तर समजून घ्या तुमचा नैराश्याचा स्तर सुरू झालाय. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची आहे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंदी होता आलं, तर नक्कीच तुमच्याकडे पण ती एनर्जी येणार आनंदाची. पण जर दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही दुःख वाटते तुम्हाला थोडंसं,
किंवा कुठेतरी मन आपलं असं कथं होत आहे, माझ्याकडची भाषा समजून घ्या थोडीशी. थोडंसं मन लहान होत आहे, तर समजून घ्या कुठेतरी मला नैराश्याची सुरुवात आहे. मला यामधून स्वतःला बाहेर काढायचं आहे. मला स्वतःची डेव्हलपमेंट करायची आहे. मला सुद्धा इतरांच्या दुःखामध्ये दुःख आणि आनंदामध्ये आनंद वाटला पाहिजे. माणूस आहे ना, माणसाचा हाच स्वभाव असला पाहिजे. माणसाच्या स्वभावाच्या विपरीत वागतो आहे. आपलंच आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी मला स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. तुम्हाला शांत झोप नाही लागत आहे का? तुम्हाला शांत झोप लागत नाही का? जर काय तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाहीये, याचाच अर्थ तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार आहेत. बरोबर? म्हणजेच कुठेतरी तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज आहे आणि काही लोकांना मात्र एवढी झोप लागते ना, की रात्री झोपावसं वाटते आणि दिवसाही झोपावसं वाटते. असं पण जर असेल ना, तरी सुद्धा तो नैराश्याचा स्तर आहे. कळलं? म्हणजेच काय तर लाईफ बॅलन्स आहे का? तुम्हाला रात्री 7-8 तास झोपल्यानंतर शांत झोपल्यानंतर दिवसा छान कामं तुम्ही करता का? तुमचं रुटीन व्यवस्थित आहे का? तर तुम्ही ओके आहात. नाहीतर नाही. तुमची निर्णय क्षमता थोडीशी कमी झाली आहे का? इव्हन लक्षात घ्या तुमचं तुमच्या कामावर लक्ष लागत नाही का? एका वेळेस तुम्ही ड्युटी करत आहात, काम करत आहात आणि तुमच्या डोक्यामध्ये दुसरे विचार येतात. स्वयंपाक करत आहात तुम्ही, स्वयंपाक करताना आला तो मागचा विचार. असं होतंय का तुम्हाला? आणि त्या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही स्वतःला कुठेतरी दोष देता का? किंवा मी असाच आहे, मी तसाच आहे, माझ्यासोबतच असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, असं तुम्हाला वाटते का? किंवा मी कुठेतरी कमी पडलो, मी कुठेतरी कमी आहे, असं कुठेतरी तुम्हाला वाटते का? असं जर वाटत असेल, तर नक्कीच होऊ शकते. थोडंसं आपल्याला विचार करायची गरज आहे, की मला कुठल्यातरी एनर्जीची गरज आहे, मला सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट कशाचा? तर या ब्रह्मांडीय ऊर्जेचा. मला ब्रह्मांडाकडून एनर्जी घ्यायची आहे आणि मला ह्या ज्या नकारात्मक ऊर्जा माझ्या आतमध्ये साठल्या आहेत, ह्या काढून टाकायच्या सहजतेने आणि त्या जागेवर मला चैतन्य, आनंद, उत्साह, प्रेम, माया, आपुलकी, भरभराट ह्या एनर्जीज टाकायच्या आहेत. दिवसेंदिवस माझ्या स्वतःमध्ये मला सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. स्वतःला माझ्यामुळे असं झालं, असं जर कुठे वाटत असेल, तर तो सुद्धा एक प्रकारे नैराश्याचाच भाग आहे. माझ्यामुळे असं झालं. काय गड्या मी जर असं बोलले नसते तर? काय गड्या मी जर हे वागलो नसतो तर? असं झालं म्हणून असं झालं. माझ्यामुळे असं झालं. असं आणि मला कोणी मदत करणार नाही. माझं कोणी नाहीये. अरे, आज मला तुम्हाला अनुभव सांगते. एक विद्यार्थिनी टॅरो रीडिंग केलं. म्हटलं, "बेटा, तुझ्या मनामध्ये का गं? का गं असे विचार येत आहेत?" थोडंसं पुढे जाऊन मी तिला डायरेक्ट म्हटलं, "आत्महत्येचे विचार येत आहेत ना तुझ्या मनामध्ये?" टॅरो रीडिंगसाठी कार्ड आलं होतं. "हो काकू." "का?" काचं उत्तर सुद्धा कार्डमध्ये होतं. तिला विचारलं, "मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये काही मित्र-मैत्रिणींसोबत वाद झाले का तुझे? लांब गेले का तुझ्यापासून?" तर "हो." मग मला असं वाटतं, की माझं कोणीच नाही. माझा काही फायदाच नाहीये आणि मग त्यामुळे आहे ना, माझं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये. तिला छान काउन्सिलिंग केली. तिला सांगितलं. कारण जर का ती तेथेच असती आणि याच विचारांमध्ये पुढे गेली असती, तर कार्ड पुढचे सांगत होते, की नाही ही सक्सेस तर हिला मिळणारच नाहीये. या उलट तिला तिच्या आयुष्यामध्ये मोठा खड्डा पडणार आहे. काहीतरी चुकीचं घडणार आहे. पण जर का आपण तिला येथूनच वाचवलं, तर 100% गॅरंटी आहे, की ती पुढचं तिचा सक्सेस ती मिळवून बसणार. तिला छान काउन्सिलिंग केलं. तिला सांगितलं, की "नाही गं, तू कोणासाठी महत्त्वाची नाहीये हे सोडून दे. पहिले विचार कर माझ्या आई-वडिलांसाठी मी काय आहे?" तिला सांगितलं, "मित्र-मैत्रिणी आयुष्यामध्ये येतातच आणि जातातच. असंच होत असते. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खूप मित्र-मैत्रिणी होते. पण आज रोजी आमचे जुने मित्र-मैत्रिणी गेले, नवे निर्माण झाले आहेत. बघ केवढे छान लोकं आहेत आजूबाजूला. आपली जशी एनर्जी असते तसेच लोकं आपल्यासोबत राहतात. जर तुझ्या आयुष्यामधून एखादी व्यक्ती निघून गेली आहे, तर नक्कीच ती तुझ्यासाठी योग्य नसणार. तुझ्या आयुष्यामध्ये ती जागा रिकामी करून चांगल्या, आणखी चांगल्या ज्या तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या सोलसाठी चांगल्या असलेल्या मित्र तुला मिळणार आहेत. आणि मुलगी
अगदी पुढच्या 15-20 मिनिटामध्ये एकदम फ्रेश. जो ती अगोदर बोलत असताना विचार केला, त्यानंतर वेगळा. मग हे काय? हे काय? अभ्यासाचं टेन्शन नाहीये. मित्र-मैत्रिणी फक्त भांडण झालं म्हणून. असं सुद्धा होऊ शकतं. तर तेव्हा गरज असते खरोखर काउन्सिलिंगची. आणि खरं म्हटलं ना, जी व्यक्ती ऊर्जेसोबत जोडलेली आहे, तिला चुकूनही ह्या छोट्या गोष्टीमुळे किंवा जर मोठ्यात मोठा जरी अपघात आयुष्यामध्ये झाला, अपघात याचा अर्थ मग तो शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, नातेसंबंधाबद्दल असेल आणि कोणताही असेल. बरोबर? तर कुठल्याही अपघाताला सहजपणे सामोरे जाण्याची आणि क्षणार्धात तिथून पुढे निघण्याची, ज्याला आपण म्हणतो लेट गो करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये येणार, जी व्यक्ती या ऊर्जेसोबत जोडलेली आहे. कारण माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना समजणार. आणि ऊर्जा मात्र माणसाला एवढं प्रसन्न ठेवते ना, की त्या ज्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आतमध्ये येतानाच त्यांना बाहेर काढून टाकते. असे कित्येक उदाहरण आहेत, कित्येक कुटुंब आहेत, की तुटण्यावर आले होते. का? तर फक्त या नैराश्यामुळे, या नको त्या विचारांमुळे आणि तेथून ते बाहेर निघालेत. त्या आघातात्मक झालेल्या ऊर्जांमुळे निघालेत बाहेर. छान नांदतायत. का नांदतायत? तर यामधून बाहेर निघाले. आणि नैराश्य ही असा आजार आहे ना, की आपल्याला वाटते मी बरोबर आहे. समोरचाच चुकीचा आहे. ज्या व्यक्तीला नैराश्य आहे ना, त्याला असं वाटते मी बरोबर आहे. समोरचा मला समजूनच घेत नाही. पण समोरचा तुम्हाला किती समजून घेतो, त्याचे किती पेशन्स जात आहेत, त्याची तेथे ऊर्जा किती नष्ट होत आहे, तुम्ही समजूनच घेत नाही. कोण? जो नैराश्यामध्ये आहे तो. उलट नैराश्यामध्ये असलेली व्यक्ती तिच्या आजूबाजूच्या लोकांनाही नैराश्यामध्ये टाकायला कमी करत नाही. कारण तिचे बोलणेच चुकीचे असतात. तिचे येणारे शब्द चुकीचे असतात. तिचे व्हायब्रेशन चुकीचे असतात. आणि खरं सांगू का नकारात्मक व्हायब्रेशन्समध्ये दुसऱ्या लोकांचा ऑरा सुद्धा डॅमेज होतो. त्यामुळे लोकं तुमच्या जवळ राहू इच्छित नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्हाला वाटते की लोकं माझ्याशी बोलत नाहीत. लोकं माझ्या जवळ येत नाहीत. पण ते का येत नाहीये? तर मला माझी ऊर्जा बदलायची आहे. माझी ऊर्जा चेंज करायची आहे. तुमच्या जवळ जर काटे आहेत, तर काट्यांच्या झाडाजवळून कोणी जाईल का जवळ लवकर? नाही, काट्यांच्या झाडाजवळून जात असताना थोडंसं असं असं जातात. बरोबर? साइडने जातात. पण तेथेच जर का फुलांचं झाड आहे, तर मोगऱ्याच्या फुलांचं झाड आहे, छान सुगंध येतो, तर त्या झाडाच्या जवळ जाऊन बघतील. बरोबर? जास्वंदीच्या फुलाजवळ जाऊन बघतील. असं होतं. मग आपल्याला आपली एनर्जी चेंज करायची आहे आणि ही एनर्जी या ऊर्जेसोबत कनेक्ट झाल्यामुळे सहजतेने लवकरात लवकर होतं, हे लक्षात घ्या. तसंही आपण करूया, तसंही आपण करू शकतो. पण ऊर्जेसोबत त्या टेक्निकने आपण गेल्यामुळे आपल्याला छान प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवून आणता येतो. अजूनही तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगता येतील. वैवाहिक जोडप्यांसाठी वैवाहिक संबंधाची इच्छा न होणं हे सुद्धा नैराश्याचं एक मोठं कारण असू शकतं आणि हा विषय खरं तर येथे घेणे तेवढं मला योग्य वाटणार नाही. जेव्हा पर्सनल काउन्सिलिंग होते, तेव्हा हे विषय खरोखर पुढे येतात आणि यामागचे कारणं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे असतात. हे सुद्धा आजच्या जगामध्ये असलेलं मोठ्या प्रमाणामध्ये एक नैराश्याचं कारण आहे. आणि पुढे जाऊन जर आपण विचार केला तर अनेक वेळा वारंवार एकट्यालाच असं वाटते, की बाबा माझं कोणीच नाही. माझं कोणीच नाही. मला लोकांचा सपोर्ट नाही आहे किंवा लोकं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. माझी कोणाला गरज नाहीये. एवढं लक्षात घ्या. माझी कोणाला गरज नाही आहे. असं वाटणं म्हणजे नैराश्याचा एक स्तर आहे आणि तो स्तर पुढे जाऊन काय होते माहिती आहे का? तर तो स्तर माझी कोणाला गरज नाही आहे, या एकटेपणामधून लोकं आत्महत्येचा विचार करतात. तो विचार हळू पुढे त्या प्रकारे जात असतो. म्हणून आपल्या सगळ्यांना एक सांगेल आता, यामधून बाहेर निघण्यासाठी काय करता येईल? बरोबर. यामधून बाहेर निघण्यासाठी मी सगळ्यांना आवर्जून सांगेल, की ब्रह्मांडी ऊर्जा रेकीसोबत जुडा. कारण रेकी एनर्जी आपण ध्यानधारणा करायला लागल्यामुळे आपल्यामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा आहे, त्या हळू नष्ट होऊन तेथे आपण पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतो. म्हणजेच काय? तर हा जो नकारात्मकतेचा विचार आहे, तो नकारात्मकतेचा विचार सकारात्मकतेमध्ये कन्व्हर्ट करतो. ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या जुन्या आठवणी टाकल्या आहेत, त्या आठवणीच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, म्हणजे जे व्हायब्रेशन निघत आहेत, त्यांचे जे थोडंसं आणखी सोपी भाषेमध्ये सांगायचं म्हणजे त्या घटना, त्या गोष्टी आठवल्यामुळे ज्या वेदना अंतर्मनाला होत आहेत,
शरीराला होत आहेत वारंवार, त्या विशेष टेक्निक वापरून या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर विशेष टेक्निक वापरून काय होतं, तर तो प्रसंग जरी आठवला, पुन्हा तो प्रसंग आठवला, तरीही त्या वेदना नाही होणार. एवढं मात्र नक्की. त्या वेदनांचा अ, जेवढ्या वेदना व्हायच्या त्यापेक्षा कमी होतील, पुढच्या वेळेस त्यापेक्षा कमी होतील, पुढच्या वेळेस त्यापेक्षा कमी होतील आणि पूर्णपणे नष्ट होतील. काय म्हणत होत्या प्रीती? नाही, नाही. प्रभाव सांगत. त्या वेदनांचा वेदनांचा प्रभाव. प्रभाव आपल्यावर होणार नाही. असं होणार. म्हणजे आपण काय म्हणू म्हणू शकतो, ज्याप्रमाणे डर के आगे जीत है, त्याचप्रमाणे वेदनांपेक्षा मी सक्षम आहे. त्या दुःखापेक्षा मी श्रेष्ठ आहे, ही भावना आपल्यामध्ये येणार. आणि मला ज्या काही टेन्शन आहे, जे काही आहे त्यापेक्षा मला सोल्युशन कसं काढायचं यावर आपलं लक्ष केंद्रित होणार. केवढाही प्रसंग येऊ दे. ह्या टेक्निक्स आहेत. ह्या सहजपणे एका दिवसामध्ये बदल झाला, 2 दिवसामध्ये झाला असं नसते होत. ऊर्जेसोबत जुडल्याने आपल्याला ऊर्जा मदत काय करणार, तर आपल्याला स्वतःला ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण केल्यामुळे आपल्याला मदत होणार आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी. येथे वेगवेगळ्या प्रकारे कार्य होणार. मी माझा रेकी सोबतचा जो प्रवास आहे आणि मी जे माझा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, हा थोडासा वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे. अध्यात्मशास्त्र आहेच. अध्यात्म सोबत जुडून आपण आध्यात्मिक ऊर्जा म्हणजेच ही ब्रह्मांडीय ऊर्जा घेणार आहे. येथे आपण सायन्स म्हणून अशा प्रकारे कार्य करतो, की ज्याप्रमाणे प्रत्येक चक्र आहे आध्यात्मिक शास्त्रामध्ये, त्याचप्रमाणे प्रत्येक चक्रासोबत जोडलेली एक ग्रंथी आहे. त्या ग्रंथी सक्रिय होतात. असं तुम्हाला सांगेल. हे झालं विज्ञानशास्त्र. चक्र झाले अध्यात्मशास्त्र आणि प्रत्येक ग्रंथीचं प्युरिफिकेशन जे होतं किंवा प्रत्येक ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करायला लागतात. हे काय झालं, तर हे झालं वैज्ञानिक शास्त्र. आणि वैज्ञानिक शास्त्राला सोबत देण्यासाठी किंवा वैज्ञानिक शास्त्राला विज्ञानाला आरोग्यासाठी मदत करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर प्रत्येक नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहेत आणि जे काही आहे त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टीसाठी त्या योग्य अफर्मेशन आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला देणार आहे. आणि वारंवार ह्या गोष्टी केल्यामुळे आपण तो विचार करायला लागणार जे करायला हवा आणि आपला मेंदू तोच स्त्राव करणार जो करायला हवा माझ्या शरीरासाठी योग्य. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणून तुम्हाला सांगत असते, आल्यानंतर समस्त अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. हे काही असं तुम्हाला सांगून नाही समजणार. बरोबर? अध्यात्मशास्त्र, वैज्ञानिक शास्त्र, मानसशास्त्र या सगळ्यांमुळे आपोआप आपलं आरोग्य दुरुस्त होतं. आपल्या अनेक आजार जे आपल्याला आज निर्माण झालेले आहेत, हे विचारांमुळे निर्माण झालेले आहेत. या जगातील 80% आजार हे विचारांमुळे निर्माण झालेले आहेत आणि विचारांमुळे जेवढे आजार निर्माण होतात, त्या प्रत्येक आजारावर आपण आपल्या सेशनमध्ये रिझल्ट दिलेले आहेत. एवढं मात्र नक्की. आहेत त्यापेक्षा तुम्हाला पुढे नक्कीच निघायला मदत करते. अशा प्रकारे ही ऊर्जा. मग या ऊर्जेसोबत नैराश्य आहे. तर खरोखर मदत कोणी करावी? जवळच्या नातेवाईकांनी मदत करावी. त्यांना भावनिक मदत करावी. काउन्सिलिंग करून घ्यावी. आराम करावा. नियोजन करावं. स्वतःच्या छंदांकडे लक्ष द्यावं. नियमितपणे नकारात्मक विचार काढून टाकावे आणि नियमितपणे व्यायाम करावे, ध्यानधारणा करावे. ह्या सगळ्या गोष्टी यावर उपाय म्हणून आहेत. पण खरं सांगा, जेव्हा एखादी व्यक्ती नैराश्यामध्ये असते, तेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य असते का? स्वतःला नाही. आपण करून पाहतो पण नाही. मग क्लासमध्ये आल्यानंतर पटकन रिझल्ट का येतो? तर क्लासमध्ये एक ग्रुपची एनर्जी असते. ग्रुप सोबत असतो आणि आपल्यासारखे काही लोकं असू शकतात, हे आपल्याला समजतं. माझ्या या समस्येवर प्रॉपर उत्तर आहे, हे समजतं आणि स्वतःचंच एनालिसिस होतं आपोआप, की मी कुठे आहे? मी कुठे आहे? माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? ह्या अशा अनेक गोष्टींपर्यंत या एनर्जी सोबत जुडल्यामुळे
आपली सतसत विवेक बुद्धी जागृत होते. का? तर एनर्जी सोबत ज्या प्रमाणात आपण जुळतो, तेव्हा पहिल्या डिग्रीमध्ये आपण आपल्या पहिल्या 4 चक्रांप्रती जागृत होतो. दुसऱ्या डिग्रीमध्ये आपण खालच्या 2 चक्रांप्रती जागृत होतो. तिसऱ्या डिग्रीमध्ये आपण बेसिक चक्राप्रती जागृत होतो. म्हणजे आपण सप्त चक्रांप्रती आपल्या जागृत झाल्यानंतर आपोआपच आपल्यामध्ये त्या ऊर्जा येतात. ती एनर्जी येते, की मी स्वतःवर कसं कार्य करावं आणि नाही राहत तुमचं नैराश्य. हे जे काही सगळं सांगितलं आहे ना, हे बिलकुल राहत नाही. आणि हा अनुभव स्वतः मी पण घेतला आहे. असं नाहीये माणूस आहे. आज मी शिकवते याचा अर्थ मी एकदमच टकाटक पहिल्यापासून असेल असं नाही. माणूस आहे सेम. आता आज मी ज्या विद्यार्थिनीचं उदाहरण सांगितलं, ती गेल्या 15 दिवसापासून मला फोन करत होती, पण तिला मी अपॉइंटमेंट नाही देऊ शकली. खूप वाईट वाटलं मला आज, की तिच्या या स्थितीमध्ये आपण तिला लवकरच बाहेर काढू शकलो असतो. सेम माणूस आहे. आयुष्यामध्ये उतार येतात, चढाव येतात. बरोबर? कोण केव्हा, कधी नैराश्यामध्ये जाईल काहीच सांगता येत नाही. पण या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी मला या ब्रह्मांडीय ऊर्जेने मदत केली आणि म्हणून मला असं वाटतंय, की हो, माझ्यासारख्या अनेकांना अनेक गोष्टींमध्ये मदत व्हावी. म्हणून मी प्रत्येक सेशनमध्ये नव्या विषयासह प्रत्येकाला मदत करण्याच्या उद्देशाने ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असते. आता राहिला प्रश्न, नैराश्यामधून मदत करायला मॅडम तुम्ही मदत करता का? तर एवढं लक्षात घ्या, शरीर तुमचं आहे आणि ऊर्जा सुद्धा तुमच्या जवळ आहे. तुम्ही प्रत्येकामध्ये ती ताकद आहे. तुम्ही स्वतः स्वतःला बाहेर काढू शकता आणि माणूस स्वतः स्वतःला बाहेर काढतो, तेव्हाच तो बाहेर निघतो. बाहेरचं जग त्याला फक्त माध्यम असतं. तुम्हाला तुमच्या प्रश्नांमधून बाहेर निघण्याची क्षमता, ती पॉवर तुमच्या स्वतःमध्येच आहे आणि त्या स्वतःमध्येच असलेल्या पॉवरचा वापर कसा करायचा आणि तीच स्वतःमधली क्षमता ओळखून घेण्यासाठी आपल्याला रेकी शिकायची असते. या नकारात्मकतेमधून, या नैराश्यामधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं, ते असतं सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम करणं. आणि या ब्रह्मांडीय रेकीच्या प्रवासामध्ये आल्यानंतर आपण सगळ्यात पहिले शिकवतो स्वतःवर प्रेम करायला. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, ती इतरांवर प्रेम करायला शिकते. या जगण्यावर प्रेम करायला शिकते. ती असण्यावर प्रेम करायला शिकते. आणि होते ते स्वतःमध्ये परिवर्तन. नैराश्यामधून कधी बाहेर निघतो ना, हे आपलंच आपल्याला समजत नाही. त्याऐवजी नवी जी झेप घ्यायला लागतो ना, ती खूप वेगळी असते. ती उत्तुंग भरारी असते. कोणाला काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारू शकता. तुमचा हात असा करा आणि व्हिडिओ सुरू करा. ज्याला प्रश्न असेल त्याने हात असा करा. हे आध्यात्मिक ऊर्जा आहे, तर ध्यान, धारणा, मेडिटेशन आलंच. या मेडिटेशनच्या माध्यमातून आपली या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेण्याची क्षमता वाढते. आज जेवढ्या प्रमाणात आपण घेत आहे, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण ऊर्जा घ्यायला लागतो. त्यानंतर काय होते, तर त्यानंतर आपण ज्या प्रकारे अफर्मेशन आणि सगळ्या टेक्निक्स ज्या आपण रेकी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये वापरतो, त्यामुळे एक नकारात्मक ऊर्जा, हे नैराश्य, ही भीती असेल किंवा आणखी नकारात्मक ऊर्जा असेल, आणखी काही कारणांनी लागलेल्या ऊर्जा असतात किंवा काही आघातात्मक ऊर्जा असतात, अनेक साऱ्या ऊर्जा असतात, काही सायकिक प्रॉब्लेम असतात. त्या सगळ्या गोष्टी हळू-हळू नकारात्मकता ती नष्ट करून त्या जागेवर सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी क्रिएट करायचं कार्य एनर्जी करते. एनर्जी सोबत जुडलेलं असल्यामुळे या गोष्टीला आपल्याला वेग येतो. जे काही आपण करतो ते अगदी लवकरात लवकर होतं आणि हे सायंटिफिक दृष्ट्या होतो. या सायंटिफिक दृष्ट्या करत असताना याला अध्यात्मशास्त्राची, मानसशास्त्राची जोड असते आणि आपोआपच आपलं आरोग्य, आपली मानसिकता, आपली आर्थिकता, आपली शैक्षणिक प्रगती आणि सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला लागतो. आता राहिला प्रश्न येथे आर्थिकता कशी बदलते मॅडम? आर्थिक प्रगती कशी होते रेकीमध्ये आल्यामुळे? बरोबर आहे. ठीक आहे, आरोग्याचं समजलं. पण ऊर्जा काय आपल्याला पैसे आणून देणार?
येऊ शकतो ना अनेकांच्या मनामध्ये. तर जेव्हा आपण एनर्जी सोबत कनेक्ट होतो, तेव्हा 7 चक्र बॅलन्स होतात. 7 चक्र बॅलन्स झाल्यामुळे मनी अट्रॅक्ट करण्याची आपली क्षमता वाढते आणि आपले भौतिक जगामधील निर्णय योग्य ठरतात. आपली निर्णय क्षमता योग्य होते. आपल्यासाठी कोण योग्य, कोण अयोग्य, माझ्यासाठी कुठला निर्णय घेणे योग्य असेल, मी एखाद्या गोष्टीसाठी थांबावं, की आज पुढचं पाऊल उचलावं, अशा अनेक गोष्टीचं इंट्युशन आपल्याला सहजतेने येतं. ती क्षमता आपली वाढते. ठीक आहे, शेतकरी लोक आहे, तर मी शेतीमाल आज विकू का, की थांबू काही दिवस? या गोष्टीचं जे टेक्निक्स आहे ना, ते सहजतेने आपल्याला येतं. अशा प्रकारे आर्थिकतेमध्ये सहजतेने बदल होतो. आमच्याकडे असे उदाहरण आहेत मॅम, मी मार्केटमध्ये माझ्या वस्तू विकायला नेल्या आणि मी एनर्जी दिली होती माझ्या मिस्टरांना, की बाबा उदाहरण सांगते हां, एका ताईंचं. तर आमचे संत्री होते. त्या दिवशी संत्र्यांचा भाव खरोखर कमी होता. पण आमच्या शेतीमालाला छान भाव मिळाला. मार्केटमध्ये कमी भाव होता, पण आमच्या संत्र्यांना छान भाव मिळाला. एनर्जी अशा प्रकारे काम करते. येथे कोणाची फसवेगिरी करण्यासाठी नाही, येथे कोणाची फसवेगिरी पण नाही केली त्यांनी. पण त्यांचा भाव त्यांचा जो शेतीमाल आहे, तो चांगल्या भावाला मागला गेला. एनर्जी सोबत कनेक्ट झाल्यामुळे माझा ऑरा स्ट्रॉंग झाला. शास्त्रीय कारण सांगते तुम्हाला. ऑरा स्ट्रॉंग झाला, आभामंडळ छान झालं. माझ्याकडून त्या लोकांना छान एनर्जी फील झाली आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्हिटीला क्रिएट करते. एवढंच नव्हे, तर आपण एखाद्या कामासाठी जात आहे. जेव्हा आपण एनर्जी सोबत कनेक्ट होऊन त्या कामासाठी जातो, तर ते काम जर योग्य आहे, तर ते नक्कीच त्या प्रकारे छान पुढे जाणार. आणि जर ते काम योग्य नाही आहे, मला त्यापासून तोटा होणार आहे, तर ते काम होणार नाही. पुढील काही दिवसामध्ये आपल्याला बरोबर समजते, बरं झालं ते झालं नाही. नाहीतर मी इथे-इथे फसलो असतो. एवढी एनर्जी आपल्यासोबत काम करते. म्हणजेच काय, तर माझ्यासाठी जे योग्य आहे, ते योग्य होणारच. एवढा विश्वास आपलाच आपल्यावर येतो. आणि यामध्ये ना फक्त भावना समजून घेण्याच्या असतात, फील करण्याची असते एनर्जी कोणती असू दे. एनर्जी अशी तुम्हाला असं नाही दाखवता येणार, बघा हे असं-असं झालं. कारण हे असे हजारो अनुभव आपल्या सेशनमध्ये अनेक जण शेअर करत असतात. खरं तर ते शेअरिंग आपण बाहेर काढत नाही. माहिती आहे ना सगळ्यांना? जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे एक्सपिरियन्स शेअरिंग जाहीरपणे देते, तेव्हाच त्या गोष्टी बाहेर केल्या जातात, त्याऐवजी नाही. अशा प्रकारे एनर्जी मदत करत असते. आज कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे का? शेअरिंग करायची आहे कोणाला? असेल तर पटकन हँड राइज करा. कारण मला पुढच्या 2 मिनिटामध्ये मेडिटेशन घ्यायचं आहे. सोनलने माईक ऑन केलाय. बोला सोनल. तुम्ही बोलले ना, की कधी पण असं बसलं ते रडायला यायचं, हं, नैराश्याचं. हं. तर ते मला तसं खूप होत होतं आणि इतकं होत होतं, की मला ना पाणी लागलं तरी माझ्या डोळ्याला आग होत होती. इतकं मी रडलेली गेल्या 2 महिन्यामध्ये. आणि जसं मी हे जॉइन केलं आणि सेकंड अटेन्डमेंट घेतली, तर माझं लाईफच चेंज झालंय. आणि लाईफच चेंज झालेलं आहे आणि इथून पुढे मे बी लाईफच चेंज होणारच आहे. म्हणजे मला खुशी जी पाहिजे होती, ती मला मिळाली. मला फक्त आनंद हवा होता आणि तो मिळाला. म्हणजे मी 2 महिन्यामध्ये इतकी रडलेली, बसलं की रडायची, बाथरूमला गेल्यावर रडायची, जेवण बनवताना रडायची. इतकं नैराश्य होतं ना, की मला अंघोळ करताना माझ्या डोळ्याला पाणी लागलं तरी आग होत होती. इतकं रडलेली मी. म्हणजे मी ते डोळे कव्हर करायला मला इतका वेळ लागला. माझे इतके ड्रॉप-वॉप आणले मी आणि जे हे फर्स्ट घेतलं तेव्हा माझं कव्हर होत होतं फर्स्ट अटेन्डमेंटमध्ये. सेकंड रेकी चालू झाली आणि जे चमत्कार झाला 2 दिवसामध्ये, म्हणजे मी बिलीव्हच नाही करू शकत आणि आता मी जे आहे ते तुमच्यामुळे आणि रेकीमुळे आणि ब्रह्मांड ऊर्जेमुळे. म्हणजे सगळं ते नैराश्य निघून गेलेलं आहे लाईफमधलं आणि हे असंच होणार आहे पुढे. कुठंच नाही राहणार हे नैराश्य. छान. थँक सोनल. हां. तुम्ही थँक यू, थँक यू. मला पण हे शेअरिंग केलं नव्हतं आणि डायरेक्ट सेशनमध्ये बोलल्यात. नाही आज नैराश्यावर होतं ना, तर हं, मी रिअली नैराश्यच होतं असं. हं. म्हणजे मला जास्त रागाचा त्रास नाही. हे नेहमी निराश होते माझ्या लाईफमधून. म्हणजे असं काहीच करावसं वाटत नव्हतं.
काहीच नाही. अरे मी काय काय करतेय हे? असं फील व्हायचं. रोज सकाळी उठून अरे मी काय करतेय? हे असं काय माझं लाईफ आहे? म्हणजे काय अर्थच नाही. आता मला असं वाटतं वॉव! हे छान आहे लाईफ. आणि मेडिटेशनसाठी रोज सेकंड अपॉइंटमेंट घेतली ना तेव्हापासून मी एकदाही असं चुकलेलं नाही, की मी 5ला उठलेली नाही. म्हणजे ते वेगळंच झालेलं आहे. म्हणजे 5ला मी रोज उठतीये. म्हणजे ते आणि मला असं वाटतं नाही, नाही उठायचंय आणि आज संडे आज इतकं घरामध्ये हे तरी नाही आज सेशन अटेंड करायचं. जसं तुम्ही बोलले ना अश्विनीने लग्नाला गेलेला तिथून सेशन अटेंड केलं. तर मला असं वाटतं नाही, नाही आज सेशन अटेंड करायचं विदाऊट व्हिडिओ का होईना पण ऐकायला हवं काही ना काही. म्हणजे ते पॉझिटिव्हिटी राहते, कनेक्शन राहतं ब्रह्मांडीय रेखीबरोबर, तुमच्याबरोबर. मग ते असं पॉझिटिव्ह होत राहतं लाईफमध्ये असं. तर ते मला असं खूप छान फील होतंय. आणि आता असं वाटतं नाही आता हे असंच राहणार आहे म्हणजे खूप मरेपर्यंत असंच राहणार आहे. छान असं. हो. आनंद आनंद सर्वीकडे. आपल्या मंजुस आनंदी आनंद. ब्रीद वाक्य आहे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि हाच आनंद आपण अनेकांच्या आयुष्यामध्ये आणूया. थँक यू सोनल. थँक यू. थँक यू मॅम. थँक यू. अजून कोणाला तरी बोलायचं आहे? इथपर्यंत शब्द आलेले आहेत. बोला. हां, बोला अश्विनी. तुम्हालाच म्हणते मी. मला त्या भावना दिसल्या. बोला. मला आज आहे ना कालपासून अशी उत्सुकता होती ना, की अरे म्हटलं मला लग्नाला जायचंय. मी कसं सेशन अटेंड करू? मला इव्हन सचिननी सांगितलं, "पूजा तू अटेंड कर. आपण जाऊ हळू-हळू." मी एकदम पाठी आणि तो एकदम पुढे. तरी पण तो मला बघत-बघत चालतोय आणि मी म्हटलं, की नाही आज काहीतरी वेगळं असेल तर मला करायचंच आहे. त्याच्यामुळे मी बसली आता लेक्चरला. सेशनला मी बसली, की काहीतरी वेगळंच आहे आज आणि मला आता खूप छान वाटतंय, की म्हणजे जे नैराश्य होतं माझ्या पण लाईफमध्ये होतं असं. अगोदर त्याच्यानंतर मला मावशी भेटल्या. मावशीच्या रूपात तुम्ही भेटले. तर आता खूप छान आहे. मी माझ्या लाईफमध्ये खूप सुखी आहे आणि आनंदी आहे. खूप छान मॅडम. खरंच मनापासून धन्यवाद. खूप आनंद आहे. जसं माझं झालं तसं त्यांचं पण खूप छान आहे. थँक यू अश्विनी. थँक यू. तुमचं नेटवर्क थोडंसं लूज होत आहे. थँक यू. थँक यू मॅडम. आणि नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे राहणार. काही काळजी करू नका. असते आयुष्याचा वेळ असतो तो. वेळ प्रत्येक गोष्टीवर उत्तर काढत असतं आणि ते नैराश्य असेल, ते टेन्शन असेल, जे काय असेल, त्यांना आपण धन्यवाद म्हणूया. आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक दुःखाला, प्रत्येक दुःख देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण धन्यवाद म्हणतो. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा हा एक उसूल आहे. आहे ना? का? का? तर त्या नैराश्यानी, त्या टेन्शननी, त्या दुःख देणाऱ्या लोकांनी, त्या चुकीच्या गोष्टींनी मला या एनर्जी सोबत जोडलं. हीच तर माझ्या आयुष्यामधली पॉझिटिव्हिटी आहे. बरोबर. या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी अनेक लोकांना किती त्रास सहन करावा लागला. मला त्रास देऊन त्यांना त्यांचा सोल बिघडावा लागला. त्यांचे कर्मबंधनं त्यांना तयार करावे लागले. त्यांना ते कर्मफळं भोगावे लागतील आणि आणि मला मात्र या ऊर्जेपर्यंत पोहोचवलं. किती एफर्ट टाकले त्या लोकांनी माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना थँक म्हणूया ना आपण, ज्यांच्यामुळे त्रास झाला. ज्या एखाद्या घटनेमुळे माझ्या आयुष्यामध्ये मला त्रास झाला आणि त्या घटनेतून, त्या विचारांमधून बाहेर येण्यासाठी मी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले. मी त्या घटनेला, त्या वेळेला, त्या सगळ्या गोष्टीला धन्यवाद म्हणते. कारण त्या वेळेमुळे, त्या घटनेमुळे, त्या गोष्टींमुळे मी ऊर्जेसोबत जुडले. अशी ही ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि खरोखर आपण सर्वजण कितीही वेळ जर या ऊर्जेबद्दल बोलत राहिलो ना, तर हे असंच निरंतर सुरू राहणार. मी नक्कीच आपल्या सगळ्यांना आवर्जून विनंती करेल, की नवीन लोकं आपल्याला जर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेचा अनुभव घ्यायचा असेल, कुठून तरी मनामधून एक जरी असं वाटलं असेल, की हो, मला सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे, तर अगदी आत्मीयतेने मी सांगेल या. कुठेही शिका. असं नाही, की तुम्ही रेकी इथंच शिकली पाहिजे असं नाही. पण नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. कुठल्याही चांगल्या मार्गाला जुडा आणि त्यातल्या त्यात जर निवड करत असाल तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे या, संपर्क करा, ग्रुप जॉइन करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. थँक ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांसाठी सर्वसमावेशक असं एक मेडिटेशन घेणार आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे लोकं सेशनला शेवटपर्यंत हजर राहतील, त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून एक सेशन असणार आहे आणि ते आपण आता सुरुवात करत आहोत.
काय वाटलं? काय म्हणते मेडिटेशन? छान वाटलं. काय आहे सत्यता? आहे का भीती? कुठल्याच गोष्टीची भीती आहे? कोण मोठं आहे? आपण. येस, आपण नाही, मी. म्हणा मी. 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 हा, मी म्हणायचं अशा वेळेस. त्या मी मध्ये खूप आपल्याला अनेक ठिकाणी आपण वापरायचं आहे, पण अशा ठिकाणी वापरायचं आहे ते मी. मी भीतीपेक्षा, चिंतेपेक्षा, प्रत्येक गोष्टीपेक्षा वर मी आहे. आय एम स्ट्रॉंग. बरोबर? शांत वाटलं, डोकं एकदम हलकं हलकं वाटलं. आहे म्हणजे भीती. डोक्यावरचं ओझं निघून गेल्यासारखं जरा वाटलं. Yes. कुठल्या गोष्टीची भीती आहे? भीती होतीच, आता नाहीये. छान. वारंवार केल्यामुळे ती भीती पूर्णपणे निघून जाणार. सेल्फ लव्ह शिकायचं असेल, स्वतःवर भरभरून प्रेम करायला शिकायचं असेल आणि प्रत्येक पैज आयुष्याची जिंकायची असेल तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा.